या कटलेटमध्ये बटाटा नाही तरी इतके चविष्ट लागतात की सगळेच तुम्हाला विचारतील नेमकं कशाचे बनवले आहेत. सर्वात आधी अर्धा किलो रताळे सोलून त्याचे तुकडे करून घ्या. आता कुकरमध्ये रताळे, 1 वाटी हिरवे मटार, 1 वाटी स्वीट कॉर्न, चवीपुरतं मीठ आणि थोडं पाणी घालून फक्त 1 शिट्टी करून घ्या. आता याला एका चाळणीमध्ये काढून याचं एक्स्ट्रा पाणी काढून घेऊया आणि एका बाउलमध्ये घालून त्यामध्ये 4-5 मिनिटं भिजवलेले 1 कप पोहे घाला. यानंतर त्यामध्ये ओरिगॅनो, काळी मिरी पावडर, रेड चिली फ्लेक्स, चाट मसाला, गरम मसाला, तांदळाचं पीठ, मीठ, भरपूर कोथिंबीर आणि हवं असेल तर थोडं चीज किसून घाला. सगळं छान मिक्स करून कटलेटचा आकार द्या आणि आता एक कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवा. 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 4 चमचे पाणी आणि थोडं ऑरिगॅनो टाकून एक कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवा. प्रत्येक कटलेट स्लरीमध्ये बुडवून ब्रेडक्रम्बमध्ये कोट करा. गरम तेलात मध्यम आचेवर दोन्ही बाजूने सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. बघा किती मस्त कुरकुरीत झाले आहेत, बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ. हे केचप, हिरवी चटणी किंवा चहा सोबत सर्व करा किंवा तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता. रताळे न आवडणारेही हे कटलेट आवडीने खातील. माझ्या मुलाला रताळा अजिबात आवडत नाही, पण हे कटलेट त्यांनी लगेचच संपवले. अशी सोपी आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा.